शांति शांति ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति ओम शांति ओम शांति। ओम शांति। आज है 13 तारीख की अव्यक्तवाणी। रिवाइज डेट है 10/1/90। वाणी का टाइटल है होली हंस की विशेषताएं। आज बाबा विशेष होली हंस बच्चनची विशेषता सांगत आहे। मागच्या रविवारी जी मुरली बाबांनी सांगितली ती होली हंसांची परिभाषा सांगितली, व्याख्या सांगितली आणि त्याच्यामध्ये मुख्य 4 गोष्टी बाबांनी सांगितल्या। 4 स्वच्छता सांगितल्या होत्या, तन मन दिल आणि संबंध। त्याची स्वच्छता सांगितली म्हणा। मागच्या वेळेला परिभाषा सांगितली, व्याख्या सांगितली आणि आज बाबा सांगतायत की ज्यांच्यामध्ये जे होली हंसची परिभाषा व्याख्या ज्यांच्यामध्ये दिसते तर आज त्यांची बाबा विशेषता सांगत आहे। मग आज आपल्याला चेकिंग करायची आहे की आपण होली हंस आहे का। बाबा ज्या ज्या विशेषता आज मुरलीमध्ये सांगत आहे तर आज आपण काय करायचं आहे, आत्मपरीक्षण स्वतःची चेकिंग करायची आहे की ही विशेषता माझ्यामध्ये आहे का। जर ही विशेषता माझ्यामध्ये आहे तर मी होली हंस आहे। तर अशा प्रकारे आज बाबा बघूयात होली हंसांची काय विशेषता सांगतायत। आज सर्व बच्चों को विशेष आत्मा बनाने वाले बाप दादा हर एक होली हंस की विशेषता देख रहे हैं। जैसे
हंस की निर्णय शक्ति और परखने की शक्ति विशेष होती है, इसलिए ग्रहण करने की शक्ति भी विशेष है। जो मोती और कंकड़ दोनों को परखता है और फिर निर्णय करता है, उसके बाद मोती ग्रहण करता है, कंकड़ पत्थर छोड़ देता है। तो होली हंस मध्ये काय विशेषता आहे बाबांनी सांगितलं? निर्णय शक्ती आणि परखण्याची शक्ती, ह्या दोन शक्ती आहेत की बाबा हा हिरा आहे की मोती आहे की दगड आहे, अगोदर हे परखतं, ओळखतं आणि नंतर निर्णय घेतं आणि नंतर ग्रहण करतं। आता आपल्याला पण दोन्ही पण शक्ती बाबांनी सांगितलं आपल्यामध्ये पाहिजे। मग आता चेक करा की आपल्यामध्ये निर्णय करण्याची शक्ती आहे का, योग्य काय अयोग्य काय, सत्य काय असत्य काय, ही निर्णय करण्याची शक्ती आहे का, ओळखण्याची शक्ती आहे का। आणि जर आपल्याला ती गोष्ट यथार्थरीती निर्णय करता आली किंवा ओळखता आली तर निश्चितच आपण होली हंस आहोत। ज्ञानरूपी मोती असेल, गुणरूपी मोती असतील, त्यांना आपण ग्रहण करू शकतो। तो परखना, निर्णय करना और ग्रहण करना अर्थात धारण करना, तीनों शक्तियों की विशेषता के कारण संगम युगी सरस्वती माँ की सवारी हंस दिखाया है। तो एक सरस्वती माँ का यादगार नहीं, लेकिन माँ समान बनने वाली ज्ञान वीणा वादिनी आप सभी हो। उदाहरण फक्त एका सरस्वती मातेचं दाखवलंय, पण बाबांनी सांगितलं प्रॅक्टिकलमध्ये ते एक सरस्वती नाही आहे, वीणा वादिनी बाबांनी सांगितलं आपण सर्वजण आहोत। पण त्याच्यासाठी विशेषता कोणती आहे? परखणे, निर्णय करणे आणि ग्रहण करणं म्हणजे धारण करणं। इस ज्ञान को धारण करने के लिए भी यह तीनों विशेषताएं अति आवश्यक है। या तीनही विशेषता धारण करण्यासाठी बाबा सांगितलं या तीनही विशेषता आपल्यामध्ये अति आवश्यक आहे। कशासाठी? ज्ञानाला धारण करण्यासाठी। ज्ञान जर धारण करायचं असेल तर ह्या तीनही विशेषता आपल्यामध्ये अति आवश्यक आहे। बाबांनी सांगितलं फक्त आवश्यक नाही तर अति आवश्यक है। आप सभी ने ब्राह्मण जीवन धारण करते ही ज्ञान द्वारा, विवेक द्वारा पहले परखने की शक्ति के आधार को पहचाना, अपने आप को पहचाना, समय को पहचाना। जसं आपण ब्राह्मण जीवन धारण केलं तसं ज्ञानाच्या द्वारे बाबांनी सांगितलं मनबुद्धीच्या आधारे आपण काय केलं, परखण्याची शक्ती बाबांनी सांगितलं त्याच्या आधारावर आपण ओळखलं, पण कुणाला? स्वतःला ओळखलं, वेळेला ओळखलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बाबांना ओळखलं ना। कारण जोपर्यंत आपण बाबांना यथार्थरीती ओळखत नाही, जाणत नाही, तोपर्यंत आपण बाबांची याद पण नाही करू शकत। अपने ब्राह्मण परिवार को पहचाना, देखो क्या क्या पहचाना, अपने ब्राह्मण परिवार को पहचाना, अपने श्रेष्ठ कर्तव्य को पहचाना। आपलं कर्तव्य पण साधारण नाहीये, तर आपलं कर्तव्य पण श्रेष्ठ आहे आणि त्या श्रेष्ठ कर्तव्याला पण बाबांनी सांगितलं तुम्ही ओळखलं। इसके बाद निर्णय किया, क्या निर्णय किया? इसके बाद निर्णय किया तब ही ब्राह्मण जीवन धारण की। आणि ब्राह्मण जीवन किंवा ब्राह्मण आपण कधी बनलो? ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपण ओळखल्या। यह वही कल्प पहले वाला बेहद का बाप है, परम आत्मा है। मैं भी वही कल्प पहले वाली श्रेष्ठ आत्मा हूँ, अधिकारी आत्मा हूँ। इस परखने के बाद निर्णय किया। देखो बाबा को भी कैसे पहचाना कि वो कल्प पहले वाला बाप है, तभी उसको अपना मान लिया, नहीं तो ऐसे थोड़ी कहते वो मेरा बाबा है। जब पहचाना तभी तो कहते हो, और खुद को भी पहचाना, अपने को पहचाना, लेकिन वो भी कैसे पहचाना? देखो बाबा ने कहा कि मैं वही कल्प पहले वाली श्रेष्ठ आत्मा हूँ और अधिकारी आत्मा हूँ। बाप का जो है वो सब मेरा जन्म सिद्ध अधिकार है। तो अधिकार के रूप में जब इस बात को जाना तभी बाबा ने कहा सबने निर्णय लिया। ऐसे ही किसी ने निर्णय तो नहीं लिया, नाही का? सर्वच जातात मग नाही का सकाळी सकाळी बरं असतंय तेवढंच म्हणून आले की यथार्थ निर्णय घेतलाय सर्वांनी ओळखलंय बाबांनी आज ज्या गोष्टी सांगितल्यात
त्या सर्व ओळखल्या ना, बाबांना ओळखलं, स्वतःला ओळखलं, समय, आपलं श्रेष्ठ कर्तव्य, हे परिवार, ब्राह्मण परिवार, ह्या सगळ्या गोष्टींना आपण ओळखलंय सर्वांनी, म्हणून बाबांचे बनलायत ना. कुणाच्या म्हणण्यावरून, कुणाला बघून, कुणाच्या आधारावर तर बाबांचे नहीं बनले ना. हाँ, मग निर्णय करून बनलेत. देखो बाबा कहते बिना बाप को परखने के निर्णय नहीं कर सकते. कई आत्माएं अभी तक भी संबंध संपर्क में हैं, बहुत अच्छा कहती रहती है, लेकिन परमात्मा पहचान व परखने की शक्ति न होने कारण निर्णय नहीं कर सकते कि क्या बनना है व क्या करना है. इसीलिए ब्राह्मण जीवन धारण नहीं कर सकते. बघा, काही जण आहेत की ते संबंध संपर्कामध्ये आहेत, ज्ञानाला चांगलं म्हणतात, बाबांना चांगलं म्हणतात, खूप चांगलं आहे म्हणतात, पण ते आपण काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे ही मात्र यथार्थ समज अजून त्यांना नाही आहे. कारण त्यांनी ओळखलंच नाही आहे, न बाबाला, ना स्वतःला, ना समयाला, ना परिवाराला, कुठल्याही गोष्टींना त्यांनी यथार्थ ओळखलं नाही आहे. म्हणून ते चांगलं आहे असं म्हणतात, पण ते बाबांचे बनत नहीं है. सहयोगी बनते हैं, लेकिन सहज योगी जीवन नहीं बना सकते, क्योंकि दोनों शक्तियां नहीं है, इसलिए होली हंस नहीं बन सकते. तो यहाँ सब बैठे हुए कौन है? होली हंस है, क्योंकि ये विशेषता तो सबके अंदर है भाई. निश्चय इतना तो है, सिर्फ अच्छा नहीं कहते हो, लेकिन बाबा की जो भी शिक्षाएं हैं, धारणाएं हैं, उसको हमने ब्राह्मण जीवन में प्रैक्टिकल धारण किया है. हम सिर्फ सहयोगी नहीं है, लेकिन सहज योगी है. पवित्रता रूपी मोती और अपवित्रता रूपी कंकड़ दोनों को अलग नहीं समझते तो पवित्रता को ग्रहण करने की शक्ति नहीं आ सकती. तो होली हंस की विशेषता है पहले शक्ति परखना, अर्थात पहचानना. पहली शक्ति बाबा कहते परखना पड़ेगा, पहचानना पड़ेगा कि भाई क्या सही है क्या गलत है. पवित्रता रूपी मोती और अपवित्रता रूपी कंकड़, दोनों का जब भेद समझ में आवे तो पवित्रता को सहज धारण कर सकते हैं. आप होली हंसों में यह दोनों शक्तियां है ना? बाबा पूछ रहे हैं, क्या आप होली हंसों में ये दोनों शक्तियां हैं? परखने की और निर्णय करने की शक्ति है ना? क्योंकि बाप को पहचाना, अपने आप को भी पहचाना, निर्णय भी ठीक किया, तब तो ब्राह्मण बने और चल रहे हो. इस बात में तो सब पक्के पास हो. आज बाबा ने सबको पास कर दिया. बाबा कहते कि चलो बाप को पहचानना, अपने आप को पहचानना, यह निर्णय तो बाबा ने कहा सबने ठीक कर लिया, इसलिए इस बात में बाबा कहते सब पक्के पास हो गए. लेकिन जो सेवा करते हो और कर्म में आते हो, सारे दिन की दिनचर्या में जो कर्म करते हो, संबंध संपर्क में आते हो, उसमें सफलता पूर्वक हर कर्म रहे व हर संपर्क वाली आत्मा के संबंध में आने में सदा सफलता रहे. हर प्रकार की सेवा मनसा वाचा कर्मणा तीनों में सदा सफलता का अनुभव हो, उसका भी आधार परखने की शक्ति और निर्णय करने की शक्ति है. इसमें फुल पास हो. पहचानने में चलो बाबा कहते सब फुल पास हो गए, लेकिन बाबा कहते परखने के साथ साथ निर्णय करने की भी शक्ति है, तो बाबा कहते उसमें सब फुल पास हो. क्योंकि सेवा करते हो तो सेवा करते समय बाबा ने कहा मनसा वाचा और कर्मणा तीनों में सदा सफलता का अनुभव हो. और उसका आधार बाबा ने सुनाया परखने की शक्ति और निर्णय शक्ति. जितना परखने की शक्ति और निर्णय शक्ति होगी, उतना बाबा कहते तुम तीनों भी सेवा में सफलता सहज प्राप्त कर सकते हो. सेवा की सफलता व संपर्क में सफलता सदा न होने का कारण चेक करो. सेवा में
सफलता या संपर्क में सफलता सदा न होने का कारण बाबा कहते चेक करो तो कार्य को, व्यक्ति को, आत्मा को परखने की शक्ति में अंतर पड़ जाता है। बाबा कहते हैं माना जिस आत्मा को जो चाहिए वो देना चाहिए, तभी सफलता प्राप्त होगी संबंध में। लेकिन होता क्या है, जिस आत्मा को जो सहयोग व विधि उस समय चाहिए वो न देकर व न परखने के कारण अपने ढंग से उसको सहयोग देते हो व विधि अपनाते हो, इसीलिए संतुष्टता की सफलता नाही होती तुम्हाला सफलता पण संतुष्टतेची नाही मिळणार। तुम्ही संतुष्ट नाही, ती आत्मा पण नाही। आणि आपल्याला वाटलं आपण तर त्यांना खास भेटायला गेलो, सगळं केलं आणि ते तर आपल्याविषयी निगेटिव्ह बोलायला लागले। पण त्यांना जी आवश्यकता आहे ते तुम्ही त्यांना दिलंच नाही। म्हणून बाबांनी सांगितलं ते आपण ओळखलं पाहिजे आणि मग आपल्या पद्धतीनं नाही, त्या आत्म्याला कशाची आवश्यकता आहे आणि आपल्या व्हॅल्यूज, ज्ञान, योग, नियम याला सांभाळून आपल्याला प्रत्येकाला मदत करायची। नियम मर्यादा आपल्या कधी सुटल्या नाही पाहिजे। जैसे शारीरिक बीमारी को परखने की डॉक्टर को विधि न आए तो क्या होता है? हाँ, वो बेचारा वो पेशेंट तो मर जाएगा या ठीक नहीं होगा, क्योंकि उसको डॉक्टर को विधि ही पता नहीं है कैसे भाई क्या बीमारी है, वो परख ही नहीं रहा है, तो कैसे दवाई करेगा। ठीक न होने के बजाय एक से अनेक रोग पैदा हो जाते हैं। एकापेक्षा अनेक रोग काय होतील त्यांना लागतील, ते बरे नहीं होणार। पेशेंट को संतुष्टता की सफलता नहीं मिलती, जिसको साधारण शब्दों में बाप दादा कहते हैं कि हर एक की नब्ज को पहचानो। ज्ञान भी सुनाना है तो बाबा कहते नब्ज देख करके सुनाओ। चलना और चलाना भी जरूरी है, तो क्या करना पड़ेगा? पहचानने अर्थात परखने की शक्ति को तीव्र करना पड़े। इसमें अंतर पड़ जाता है। पहचानना और परखना ह्या दोन गोष्टींमध्ये बाबांनी सांगितलं अंतर पडतं आणि आपल्याला ह्या दोन शक्तींनाच अगोदर तीव्र करायचे। जिसको आप साधारण भाषा में कहते हो हैंडलिंग का फर्क, कहते हो ना इसकी हैंडलिंग पुरानी है, इनकी नई है, यह अंतर क्यों पड़ा? क्योंकि हर समय, हर आत्मा और हर कार्य को परखने की शक्ती चाहिए। बाबांनी सांगितलं प्रत्येक वेळेला प्रत्येक आत्म्याची, प्रत्येक कार्याची आपल्यामध्ये परखण्याची शक्ती पाहिजे। नाहीतर मग काय होतं, आपण एकदम आपल्या जुन्याच स्वभाव संस्कारांना पकडून जर आपण प्रत्येकाला जज करत असलो किंवा आपल्या परिस्थितीनुसार जर आपण समोरच्याला जज करत असलो तर आपण त्यांना यथार्थ मदत नाही करू शकत, सहयोग नाही करू शकत। म्हणून बाबांनी सांगितलं की आपली हँडलिंग पण चांगली पाहिजे, ते अंतर नाही पडलं पाहिजे। त्यांना आत्ता या समयाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण त्यांना द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये पाहिजे परखण्याची शक्ति, ओळखण्याची शक्ति। टोटल परखने की शक्ति आ गई है, लेकिन विस्तार से और बेहद के परखने की शक्ति की आवश्यकता है। उस समय आत्मा की ग्रहण शक्ति कितनी है, वायुमंडल क्या है और उस आत्मा की सुनने व शिक्षा लेने की मूड कैसी है। देखो बाबांनी किती सुंदर गोष्ट सांगितली की आपल्याला फार ज्ञानाचा नशा आहे म्हणून आपल्याकडे जेवढं आहे तेवढं सांगत नाही सुटायचं, तेवढं सगळं नाही सांगायचं। तर बाबा म्हणतात की त्यावेळेस बघा त्या आत्म्याची स्थिती कशी आहे, त्याची शक्ती कशी आहे, वायुमंडल कसं आहे आणि त्याचा मूड कसा आहे, त्याची ऐकण्याची मनस्थिती आहे का। तर एखाद्याला भेटायला गेलो, कुणी शरीर सोडलं आणि तिथं गेल्यावर आपण म्हणतो ते तर काय मिट्टीचं आहे, काय रडायचं, तुमचा फारच मोह आहे। नाही, त्यावेळेस त्यांना सांगायचं की त्या आत्म्याला आता शांतीची गरज आहे, तुम्ही परमात्म्याची आठवण करून त्यांना शांतीची शक्ती द्या। अज्ञानी जरी आत्मे असले ना तर त्याला ते स्वीकार करतील। म्हणजे कोणत्या समयाला कोणती गोष्ट आपण कशा प्रकारे सांगितली पाहिजे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे। एखादा आनंदाचा उत्सव चालू आहे आणि तिथं आपण जाऊन सांगायचं की योग करा सगळ्यांनी, त्यांना आपण काय सांगितलं पाहिजे, एन्जॉयमेंट करा पण बाबाला सोबत घेऊन, की बाबा माझ्या सोबत आहे, संगम युगावर मी बाबांच्या सोबत हा उत्सव मनवत आहे। तर त्यांना बाबांची पण स्मृती राहील, उत्सव पण मनवतील आणि ते पण संतुष्ट होतील। आणि आपण जर त्यांना म्हटलं काय धिंगा मस्ती लावली आहे किंवा काय हे सगळं चालवलं आहे, शांत बसलं पाहिजे, असं
वायुमंडल ते नाही आहे ना. आणि जसा जसा अभ्यास होत जाईल मग कसंही वातावरण असेल तर ती आत्मा बाबांना विसरू नाही शकत, सोडू नहीं शकत, पण युक्तियुक्त त्या गोष्टी आपल्याला हँडल करता आल्या पाहिजे. जैसे कोई कमजोर शरीर वाला हो और उसको ज्यादा से ज्यादा ताकत का इंजेक्शन दे देवे तो क्या हालत होगी. किती बाबा सुंदर समजून सांगतात बघा. एखादा खूप आशक्त आहे आणि त्याला एकदम पॉवरफुल डोसचं इंजेक्शन दिलं, एकदम नाही का हाय पॉवरचं, काय होईल त्याची कंडिशन. बेशुद्ध पडल, त्रास होईल, रिॲक्शन होईल, आहे ना, त्याला कंप सुटेल किंवा तो कोमात काही पण होऊ शकतं, कारण त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा त्याला जास्त दिलं. मग आता आपल्याला खूप नशा असतो, आपण 10-15 वर्षाचे ज्ञानात जुने झालेलो असतो, 20 वर्षाचे जुने, मग नवीन 7 दिवसाचा कोर्स झालेला, आपण एकदम आपली जी स्टेज आहे ना आत्ताला त्याच्यानुसार आपण त्याला सांगायला जातो आणि त्या बिचाऱ्याचं सगळं डोक्यावरून जातं. आणि मग तो म्हणतो आहे बरं का तुमचं ज्ञान चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण फार अवघड आहे हो, डोक्यात काही घुसत नाही, कारण त्या बिचाऱ्याची तेवढी लेव्हल नाही आहे, नसते, आणि आपण मग त्याच याने सांगतो. म्हणून बाबांनी सांगितलं की त्याची स्थिती बघून, त्याची आत्म्याची स्थिती कशी आहे परखण्याची शक्ती खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही जर ओळखू शकलात ना की त्याची कशी स्थिती आहे, त्याला काय पेलवायला पाहिजे, बाबा यथार्थ रीती तुम्हाला टच करल. आणि परखण्याची शक्ती पण बाबाच तुमच्यामध्ये भरणार आहे, कारण जितकं ज्ञान योग ह्या दोन गोष्टींचा बॅलन्स असेल तसं तुम्हाला परखण्याची शक्ती तुमच्यामध्ये येत जाईल. आणि परखण्याची शक्ती जर तुमच्यामध्ये यथार्थ असेल तर निर्णय घेण्यासाठी बाबा तुम्हाला ज्ञानाचे पॉईंट टच करतील. म्हणून कोणतीही सेवा कुणालाही काही सांगायचं असेल तर पहिलं बाबांना सांगायचं, बाबा तुम्ही चला, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही या शरीराकडून करून घ्या. मग जबाबदारी कुणाची होईल, बाबांची होईल. वो कमज़ोर को इंजेक्शन दे देवे ना पावरफुल वाला, ज़्यादा से ज़्यादा ताकत वाला, तो उसकी हालत क्या होगी, वह तो हार्ट फेल हो जाएगा, शांति में चला जाएगा. ऐसे अगर संबंध में आने वाली आत्मा कमज़ोर है, आत्मा में हिम्मत नहीं है, लेकिन आप उसको शिक्षा का डोज देते जाओ, उसका मूड, समय, वायुमंडल परख न सके तो रिजल्ट क्या होगी. एखाद्याला तुम्ही सांगत आहे पण ती आत्मा कमजोर आहे, इतकं काय ज्ञानामध्ये पक्की नाही आहे ती आत्मा, किंवा काहीतरी फार दुःखी आहे, टेन्शनमध्ये आहे, कमजोर आहे, आणि त्यांना जर आपण खूप हाय डोस दिला ज्ञानाचा तर काय होईल. बाबांनी सांगितलं, एक तो वो दिल शिकस्त हो जाएगा और शक्ति न होने के कारण ग्रहण नहीं कर सकेगा और ही जिद और सिद्ध करने में उछलेगा. बाबांच्या महावाक्यांना सुद्धा ते क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करतील. आपने तो अच्छी भावना से किया, आपकी भावना गलत नहीं थी, बुरी नहीं थी, खराब नहीं थी, अच्छी थी, आपकी भावना अच्छी थी, लेकिन सफलता न मिलने कारण परखने और निर्णय करने की शक्ति कम है, इसलिए सफलता मूर्त बनने में परसेंटेज हो जाती है. तो सारे दिन के कर्म और संबंध में परखने की शक्ति की आवश्यकता हुई ना, इसलिए शिक्षा भल दो, लेकिन सब बातों को परख कर फिर कदम उठाओ. ऐसे ही सेवा के क्षेत्र में भी अगर आत्माओं की आवश्यकता और इच्छा परखने के बिना कितना भी अच्छा ज्ञान दे दो, कितनी भी मेहनत कर लो, लेकिन सफलता नहीं मिलेगी. अच्छा अच्छा कहना तो एक रीति रस्म हो गई है, क्योंकि आप कोई बुरी बात तो कहते भी नहीं हो, लेकिन जो सफलता का लक्ष्य रखते हो उसमें समीप अनुभव करो. उसके लिए परखने की शक्ति अति आवश्यक है. जैसे कोई मुक्ति का इच्छुक है और उसको आप जीवन मुक्ति और मुक्ति दोनों भी दे दो, लेकिन वह रुचि नहीं रखेगा. पानी के प्यासे को 36 प्रकार का भोजन दे दो, लेकिन वह संतुष्ट नहीं होगा. वो संतुष्ट होगा पानी की बूंद से. भले तुम्ही त्याला एक घोट पाणी द्या तो त्याने संतुष्ट होईल, पण 36 प्रकारचं भोजन दिलं तर तहानलेला व्यक्ती संतुष्ट नहीं होणार. मुक्ति के इच्छुक को परख कर
अगर उसको मुक्ति के बारे में स्पष्टीकरण देंगे तो उसकी इच्छा भी बढ़ेगी और जीवन मुक्ति में परिवर्तन भी हो जाएगा। किसको धारणा की बातें सुनना अच्छा लगता है, उसको आप कल्प 5000 वर्ष का व गीता का भगवान कौन यह बताना शुरू कर दो तो उसका इंटरेस्ट और ही खत्म हो जाएगा, बोर हो जाएगा। म्हणून त्यांना जे पाहिजे ना, महावाक्य बाबांचेच सांगायचे, पण हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, निर्णय करता आला पाहिजे की हे आत्म्याला काय पाहिजे। हे तुम्हाला ओळखता आलं की मग तुम्ही बाबांचेच महावाक्य त्यांना सांगितले की ते खुश होतील। बाकीचं नाही काही त्यांना सांगायचे बाबांचेच महावाक्य, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय पाहिजे, परखण्याची शक्ती, की त्यांना काय पाहिजे। मग बाबांनी सांगितलं की त्यांना मुक्ती, जीवन मुक्तीचं पाहिजे आणि किंवा धारणेची ऐकायची त्यांचा इच्छा, इंटरेस्ट आहे, आणि तुम्ही त्यांना सांगत आहे गीताचा भगवान कोण आहे, ताप आलाय आणि गोळी देत आहेत पोट दुखायची, अशी गंमत झाली। त्याला रिझल्टही मिळणार नाही, ते खुशही होणार नाही आणि पुन्हा तुमच्याकडे येणार पण नाही, आणि बाबांच्या पासून ती आत्मा वंचित होईल। इसीलिए सेवा में भी आत्मा की स्थिति व उसकी आस्था क्या है उसको परखना आवश्यक है। सेवा करताना सुद्धा त्या आत्म्याची स्थिती आणि त्याचा विश्वास, आस्था कशावर आहे, भावना कशावर आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि ते ओळखून त्याच्यानुसार आपण सांगायचंय। तो सेवा में सफलता का आधार किस शक्ती पर हुआ। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ना, सेवेत सफलता मिळत नाही। आज बाबांनी सांगितलं सेवेमध्ये सफलता न मिळण्याचं कारण आहे परखण्याच्या शक्तीची कमी। कारण आपल्याकडे जे असतं, आपल्याला खूप नशा असतो, आम्ही बघतो ना काही माता भाई बहिणी, इतका नशा, बिचाऱ्यांना एखादं भेटलं, काय सांगू किती सांगू असं होऊन जातं। अगदी 2-2, 3-3, 4-4 घंटे, पुढच्या वेळेस ते तुम्हाला पाहिलं की ते म्हणतं चला दुसऱ्या रस्त्यानं। आपल्याला खूप नशा असतो, पण त्या बिचाऱ्याला समज नाहीये ना, ती त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये। म्हणून कुणाला काय सांगायचं, काय परखण्याची शक्ती बाबांनी आज सांगितलं खूप आवश्यक है। तो सेवा में सफलता का आधार किस शक्ति पर हुआ, परखने की शक्ति चाहिए। चाहे अज्ञानी आत्माओं की सेवा, चाहे सेवा साथियों की सेवा, दोनों में सफलता का आधार एक ही है। तो होली हंस की विशेषता, सबसे पहले परखने की शक्ति को बढ़ाओ। होली हंसों की विशेषता में सबसे पहले क्या करो, परखने की शक्ति को बढ़ाओ। परखने की शक्ति यथार्थ है, श्रेष्ठ है, तो निर्णय भी यथार्थ होगा। और आप जिसको जो देना चाहते हैं वह उसमें ग्रहण करने की शक्ति स्वतः ही होगी। और क्या बन जाएंगे, नंबर 1 सफलता मूर्त। मग बाबांनी सांगितलं तुम्ही नंबर 1 सफलता मूर्त बनू शकता। तो चाहे सेवा में, चाहे संबंध में, लक्ष्य को प्राप्त करने के लिए इस लक्षण को धारण करो। तो सारे दिन में यह चेक करो, सारे दिन की दिनचर्या में परखने की शक्ति कहाँ तक यथार्थ हुई है और कहाँ करेक्शन एडिशन करने की आवश्यकता रही। तर आज काय करायचं, दिवसभर चेक करायचं सर्व दिनचर्येमध्ये की आपल्यामध्ये परखण्याची, ओळखण्याची शक्ती यथार्थरीती कुठपर्यंत आलेली आहे किंवा करेक्शन ॲडिशन करण्याची आवश्यकता कुठे आहे, किती आहे ते चेक करायचं। करने के बाद करेक्शन अपने आप होती जरूर है, क्योंकि दिव्य बुद्धि का वरदान सबको मिला हुआ है। चाहे समस्या के वश, समय व परिस्थिति के वश, व कोई आत्माओं के संग के वश, व माया द्वारा मनमत के वश उस समय परवश हो जाते हैं, लेकिन समय, परिस्थिति, संग का प्रभाव, मनमत का प्रभाव जब हल्का हो जाता है, फिर दिव्य बुद्धि अपना काम करती है, जिसको आप लोग कहते हो जोश से होश में आ गए। बुद्धी ठिकाण्यावर कधी येते, जागेवर कधी येते, ज्यावेळेस बाबांनी सांगितलं
की तुम्ही मायाच्या किंवा संगाच्या किंवा मनमतचा जो काही प्रभाव आहे ना, त्या प्रभावापासून बाबांनी सांगितलं, तुम्ही जेव्हा हलके होता त्या प्रभावापासून, त्यावेळेस बाबांनी सांगितलं मग आपली दिव्य बुद्धी काम करायला सुरुवात करते. आणि ज्यावेळेस दिव्य बुद्धी काम नाही करत त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव असतो आणि त्यावेळेस जणू काही आपल्या बुद्धीला काय होतं, लॉक लागतं. संग का प्रभाव, मनमत का प्रभाव, समय परिस्थिति का प्रभाव, जो ये प्रभाव है वो जब कम होगा तब बाबा कहते दिव्य बुद्धि अपना काम करना शुरू कर देती है. फिर महसूस होता है की यह करेक्शन व ॲडिशन होनी चाहिए थी व करनी है. मग कळतं आपण काय करायला पाहिजे होतं. म्हणून बाबांचं कार्य, सेवा जे पण करायचं ना, ते जोशमध्ये नाही करायचं, होशमध्ये राहून, है ना. होशमध्ये, जोशमध्ये नाही, नाही तर मग वश होऊन जातं. जोशमध्ये असले की वश होणार, मग होश नाही राहत. लेकिन रजिस्टर में व कर्मों के हिसाब के किताब में दाग नहीं, लेकिन बिंदी तो पड़ गई, बिल्कुल साफ तो नहीं रहा, इसलिए कहा जाता है कर्मों की लीला अति गुह्य है. भले बाबांनी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या प्रभावात येऊन आपण नाही का जोशमध्ये येऊन काही चुकीच्या गोष्टी करतो. मग बाबांनी सांगितलं भले तो दाग नाही लागत पण बिंदी तर लागते त्याला. बाबांनी सांगितलं पूर्ण ते साफ नाही होत, स्वच्छ नाही होत, पण कर्माची लीला अति गुह्य आहे. तो कधी ना कधी तो नील तर आपल्याला करावाच लागतो. टीचर्स तो कर्मों की लीला को अच्छी रीति जान गई है ना. टीचर सारा दिन क्या गीत गाती है कि वाह मेरे श्रेष्ठ कर्मों की लीला. कर्मों के गहन गति की लीला नहीं, श्रेष्ठ कर्मों की लीला. कर्मों के गहन गति की लीला नहीं, लेकिन मेरे श्रेष्ठ कर्मों की लीला. दुनिया वाले तो हर कर्म में, हर कदम में कर्मों को ही कूटते रहते हैं कि हाय रे मेरे कर्म. दुनिया वाले बिचारे हाय हाय करत राहतात ना, की हाय माझं कर्म, कसं माझं नशीब आहे, काय, बिचारे दोष देत राहतात. और आप कहेंगे वाह श्रेष्ठ कर्म. ते कर्म कुटतील, कर्माला दोष देतील, नशिबाला दोष देतील, आणि आपण मात्र वाह श्रेष्ठ कर्म. अब इसमें और आगे बढ़ो कि सदा वाह श्रेष्ठ कर्म हो, साधारण कर्म नहीं. कर्मों को कूटना तो खत्म हो गया, लेकिन श्रेष्ठ कर्म हो, इसमें अंडरलाइन करना. अंडरलाइन किसको करो, कि सदा वाह श्रेष्ठ कर्म हो. साधारण कर्म में बाबा कहते अभी खत्म, कर्म कुटना तो खत्म हो गया, लेकिन साधारण कर्म भी नहीं, वाह मेरा श्रेष्ठ कर्म, इसको अंडरलाइन करना. अगर मिक्स कर्म है, साधारण भी है, श्रेष्ठ भी है, तो सफलता भी मिक्स है. अभी विशेष अटेंशन यह देना है कि साधारणता को विशेषता में परिवर्तन करो. इस पर भी कभी सुनाएंगे कि बाप दादा हर एक की रोज की दिनचर्या में क्या क्या देखते हैं. बघा बाबांनी जसं मागच्या वेळेला सांगितलं मी होली हंसांची विशेषता पुढच्या वेळेस सांगितली, तर आज बाबांनी विशेषता सांगितली, मागच्या वेळेला परिभाषा सांगितली, आणि आता बाबा सांगतायत की पुन्हा मी पुढे कधी सांगेल की तुमची दिवसभराची दिनचर्या जी आहे तर त्याच्यामध्ये बाबा काय काय बघतात, साधारणता आहे की विशेषता संपन्न आहे, ह्या गोष्टी बाबा सांगणार आहेत. साधारणता कितनी है और विशेषता कितनी है, यह रिजल्ट देखते रहते हैं. बाप दादा के पास देखने के साधन इतने हैं जो एक ही समय देश विदेश के सभी बच्चों को देख सकते हैं. अलग अलग देखने की आवश्यकता नहीं, 5 मिनट में सबका पता लग जाता है. बच्चों के वाह वाह के गीत भी गाते हैं, साथ साथ सामान बनाने की एम से चेक भी करते हैं. सुनाया था ना कि बाप के स्नेह व बाप की पहचान, इसमें तो सब पास हो, फुल पास हो, उसमें तो पक्के पास हो सब. और कभी कभी तो कमाल के काम भी करते हो. अच्छी कमाल है, न कि धमाल वाली कमाल. कमाल भी करनी है तो अच्छी कमाल करनी, धमाल वाली कमाल नहीं करना है. कोई कोई बच्चे धमाल की कमाल करते हैं ना,
होती धमाल है, लेकिन कहते हैं यह तो हमारी कमाल है। कमाल करेगा वो कहेगा ये बाबा की कमाल है, उसको बाबा याद रहेगा। इसीलिए बाप दादा कहते हैं परखने की शक्ति को बढ़ाओ। अपने कर्मों को भी परख सकेंगे और दूसरे के कर्मों को भी यथार्थ परख सकेंगे। उल्टे को सुलटा नहीं कहेंगे। यह परखणे की शक्ती की कमी आहे। जर उलटा असेल त्याला जर सुलट म्हणत असेल तर बाबांनी सांगितलं तिथे निश्चित आपल्यामध्ये परखण्याच्या शक्तीची कमी आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह बघायचं ती गोष्ट वेगळी आहे, पण एखादी उलटी गोष्ट आहे त्याला तुम्ही सुलट समजताय, याला परखण्याची शक्ती नाही म्हणत। तिथं कमी आहे परखण्याच्या शक्तीची। और सदा एक बात याद रखो, सबके लिए कह रहे हैं, सिर्फ टीचर्स के लिए नहीं, बाबा कहते सबके लिए कह रहे हैं। एक बात याद रखो, कौन सी? देखो, कभी भी कोई ऐसा व्यर्थ व साधारण कर्म करते हो और अपने आप को पहचान नहीं सकते हो कि यह राइट है व रॉन्ग है, तो जब ऐसी परिस्थिति आती है, वशीभूत हो जाते हैं, उस समय ऐसी परिस्थिति में सिद्धि को प्राप्त करने की श्रेष्ठ विधि क्या है? क्योंकि उस समय अपनी बुद्धि तो वशीभूत है, उसको तो लॉक लगा हुआ होता है उस टाइम, वशीभूत है। हाँ, वश भी बाबा ने कहा, फिर परिस्थिति कहो, संग कहो या फिर मनमत कहो, उसके वशीभूत है, उसके प्रभाव में है, तो उस समय हमसे व्यर्थ व साधारण कर्म हो भी जाते हैं। तो उस समय बाबा कहते फिर क्या करना है, उसके लिए बाबा ने विधि सुनाई। क्या विधि सुनाई? देखो, राइट को भी रॉन्ग समझते हो, रॉन्ग को रॉन्ग नहीं समझते हो, राइट समझते हो, फिर जिद करेंगे या सिद्ध करेंगे, यह निशानी है वशीभूत बुद्धि की। देखो, जो जिद करेगा, सिद्ध करेगा, बाबा ने कहा यह है वशीभूत आत्मा की निशानी। ऐसे समय पर सदैव एक बाप दादा की श्रेष्ठ मत याद रखो कि जिन्हों को बाप ने निमित्त बनाया है, वह निमित्त आत्माएं जो डायरेक्शन देती है उसको महत्व देना चाहिए। यथार्थ निर्णय घेता येत नाही, मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? ज्यांना बाबांनी निमित्त बनवलेले ते निमित्त आत्म्यांना जाऊन निर्णय विचारायचा, आणि निमित्त बनलेल्या आत्म्यांनी एखादा निर्णय दिला, तो आपल्याला चुकीचा जरी वाटत असला तरी बाबा सांभाळून घेईल। कारण बाबा ने सांगितलं ना, जो निमित्त बने हुए होते हैं तो उनकी बात अगर बिगड़ी भी होगी तो बाबा उसको ठीक कर देगा, तो निश्चिंत हो जाओ। उस समय यह नहीं सोचो कि निमित्त बने हुए शायद कोई के कहने से कह रही है, इसमें धोखा खा लेते हो। बाबा ने निमित्त बनाया है, बाबा से तो डायरेक्ट बात करे, वो उस समय तो हमारी स्थिति नहीं होती है। तो इतना तो ट्रस्ट रखो, विश्वास रखो, निश्चय रखो कि बाबा ने इन आत्माओं को, बाबा को भी बोलो, बाबा आपने इस आत्मा को निमित्त बनाया है ना, तो मेरे लिए जो योग्य है इस आत्मा को आप टच करा देना। तो आपके लिए जो योग्य होगा वो बाबा करा देगा। फिर ऐसा नहीं संकल्प करो कि भाई निमित्त आत्माएं भी इसके कहने पे कर रही है, ये संकल्प भी नहीं आना चाहिए, नहीं तो क्या होगा, वो बाप पे संशय हो जाएगा। तो बाबा कहते ऐसा नहीं करो, नहीं तो धोखा खा जाएंगे। निमित्त बनी हुई श्रेष्ठ आत्माओं द्वारा जो शिक्षा व डायरेक्शन मिलते हैं, उसको उस समय महत्व देने से अगर कोई बुरी बात भी होगी तो आप जिम्मेवार नाही। कधी सेवेच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी होतात, एखाद्या निमित्त आत्मेने आपल्याला सांगितलेलं असतं की बाबा ती सेवा नका करू, आणि आपल्याला वाटतं, आपल्याला उमंग असतो ना, उत्साह असतो ना, मग आपण जातो आणि मग नाही सफलता मिळाली की मग आपण पुन्हा सांगतो आमची फार इच्छा होती, सफलता मिळाली पण असते, पण ते निमित्त आत्मे नाही म्हटले ना, त्यांच्या संकल्पामुळे गडबड झाली। तर नाही, निमित्त आत्म्यांनी सांगितलं म्हणजे बाबांनी त्या आत्म्यांना निमित्त बनवलेलं आहे। त्याच्यामुळे एक सुद्धा आपला संकल्प असा चालायला नको आहे, कारण त्याच्यामध्ये भविष्यामध्ये खूप मोठं कल्याण असतं। म्हणून जी पण सेवा करायची, जे पण काही आपल्याला कार्य करायचं असेल, तर निमित्त आत्म्यांच्या कानावर आपण ती गोष्ट टाकली, आपण सेफ होऊन जातो। मग भले काही त्याच्यामध्ये गडबड झाली तरी ते
बाबा आणि तो आत्मा बघून घेईल तुम्ही तर सेफ आहे ना, सुरक्षित आहे ना. म्हणून बाबांनी सांगितलं की कधीही आपल्याला अशा प्रकारचा संकल्प यायला नको. त्यांनी जी काही शिक्षा दिली, डायरेक्शन दिलं, त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि जरी काही चुकीची गोष्ट झाली तरी त्याचे निमित्त बाबांनी सांगितलं तुम्ही नाही राहणार, जबाबदार तुम्ही नाही राहणार. जैसे ब्रह्मा बाप के लिए सदा कहते हैं कि अगर ब्रह्मा द्वारा कोई गलती भी होगी तो वह गलती भी बदल के आपके प्रति सही हो जाएगी. देखो, ब्रह्मा बाबा को बाबा ने निमित्त बनाया था साकार में, तो उस समय अगर कोई गलत भी बात हो जाए तो बाबा ने कहा वह तुम्हारे लिए सही हो जाएगी. एक मुरली में तो बाबा ने कहा था बाबा ठीक कर देगा, ठीक कर देगा. तो इसलिए संकल्प नहीं चलाना. बाबा ने ऐसे ही किसी को निमित्त नहीं बनाया है, चाहे मधुबन हो, चाहे सेंटर हो, या गीता पाठशाला संभालने वाले निमित्त हो, ऐसे ही बाबा ने किसी को निमित्त नहीं बना. तो निमित्त बनना ये भी बहुत बड़ी भाग्य की बात है, गोल्डन चांस है. तो ऐसे निमित्त बनी हुई आत्माओं के प्रति कभी भी यह व्यर्थ संकल्प नहीं उठना चाहिए. मानो कोई ऐसा फैसला भी दे देते हैं जो आपको ठीक नहीं लगता है, लेकिन आप उसमें जिम्मेवार नाही है. कधी कधी वाटतं आपल्याला की बाबा त्यांचा हा निर्णय चुकीचा आहे निमित्त आत्म्यांचा, पण त्यांनी सांगितलं ना, फक्त बाबांना एवढं सांगत राहायचं तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, बाबा करून घेईल. आणि जरी चुकीचं असेल ना तर बाबा त्याला पण ठीक करून देईल. असंच परवा दिवशी अशी चर्चा चालली तर आपलं जे जुनं सेंटर बनलं ना, तर त्यावेळेस खाली आपल्याला पार्किंग करायचं चाललं होतं अंडरग्राऊंड. तर सगळं 7 फुटापर्यंत ते खोदलं, सगळी तयारी झाली. आणि अचानक मधुबनचे जे आपले इंजिनियर भाई आहेत तर त्यांचा फोन आला. तर त्यांचा फोन आला तर ते म्हणे की आम्ही शिर्डीला आलेलो आहे, हम शिर्डी में पहुंचे हुए हैं. तो मैंने कहा बहुत नज़दीक आ गए तो फिर आ जाओ इधर चक्कर लगाने. आणि जसं ते चक्कर लावायला इकडे आले तर त्यांनी बघितलं की आम्ही खाली अंडरग्राऊंड पार्किंग करत आहे. प्लॅन तर मधुबनवरूनच आणलेला होता, पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपला प्लॅन असा होता की खाली पार्किंगला त्यावेळेस जागा नव्हती. तर त्यांनी आले आणि बघितलं, म्हणे नीचे क्यों इतना खोद रहे हो. आम्ही म्हटलं पार्किंग करायची आहे. बोला ये बंद कर दो. 7 फूट सगळ्या भाऊ बहिणींनी घरी खोदलंय, एवढी मेहनत केली आहे आणि ते पुन्हा भरून टाकायचे. आणि ती मेहनत किती लागली असेल 7 फूट खाली खोदायला, विचार करा. त्यावेळेस त्या भाईनी सांगितलं भरून टाका नाही तर तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होईल, कारण खूप पाणी खाली साठतं, मोटार लावूनच ते पाणी काढावं लागतं. आता ठीक आहे, बाबांनी त्या आत्म्याला, नाही तर त्यांनी काय शिर्डीला येऊन फोन करावा. म्हटलं बाबांचं काहीतरी प्लॅन असेल. मग ते भाईजी असं म्हटले, तुम्ही त्यांना म्हटले नाही की बाबा आता आम्ही 7 फूट खोदलं काय. म्हटलं ठीक आहे भाईजी, आप कहते हो तो कर देंगे. आणि आज त्या गोष्टीचे रिझल्ट असे जाणवत आहेत का त्या साईडला वेट खूप झाले नाही का. 30 बाजू उंच आहे, तिकडं एवढं वीट बांधकाम वगैरे झालं आहे, त्याच्यावर लोड खूप वाढलं आहे. पण खाली फाउंडेशन आता इतकं पक्कं झालं आहे, कारण त्याच्यामध्ये मेजॉरिटी मुरुम भरला आहे. आणि ही शेती आहे सगळी. शेतीमध्ये एवढी मोठी बिल्डिंग बनायची, त्या बाजूला जास्त लोड आहे, ती बिल्डिंग थोडी याच्यापेक्षा जुनी आहे. आणि बाबाला हे माहिती होतं ना प्लॅनिंग. त्यावेळेस भले ती गोष्ट चुकीची वाटत होती काही पर्सेंटमध्ये, पण आज वाटतंय का ते एकदम काय झालं, ते माती सगळी निघाली, काळी माती, आणि सगळा त्याच्यामध्ये काय भरला गेला, मुरुम. मजबूत झालं, पक्कं झालं. बाबांनी ठीक केलं ना. हां, भले बच्चांची मेहनत आहे, पण ती मेहनत वाया नाही गेली. आणि तसं आपण किती फार फार तर 3 फूट वगैरे केलं असतं, पण बाबांनी बघा तो प्लॅन कसा 7 फूट खोदू दिलं. मग मधुबनचे भाई आले आणि मग त्यांनी ते केलं. म्हणजे बाबांनी त्या आत्म्याला काय केलं, त्याच्यासाठी निमित्त बनवलं. म्हणून कधीही आपल्याला कधी कधी तो निर्णय चुकीचा वाटू शकतो, पण बाबांचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट असतं, ॲक्युरेट असतं. म्हणून कधीही आपल्याला कुठलाही संकल्प चालू द्यायचा नाही, कारण निमित्त आत्म्यांनी जरी काही सांगितलं, चुकीचं जरी वाटलं तो निर्णय, तरी पण तो चुकीचा नहीं है, बाबा बसलेला है. लेकिन आप उसमें जिम्मेवार नहीं हो, आपका पाप नहीं बनेगा. चिंता क्यों करते हो, आपका पाप तो नहीं बनेगा, जिसने किया उसका बनेगा, वो जाने.
आपका काम ठीक हो जाएगा क्योंकि बाप बैठा है। वो बहुत अच्छा स्लोगन भी है ना, आजकल बाबा के फोटो के नीचे लगाते, तुम चिंता मत करो मैं बैठा हूं। तो बाबा बैठा है तो चिंता क्यों करते हो, जो भी होना है बाबा देख लेगा। तो बाबा कहते तुम्हारा काम तो ठीक हो जाएगा, बाबा बैठा है तो तुम्हारा काम ठीक हो जाएगा। बाप पाप को बदल देगा, इतनी ताकत है उसमें, जो बाप पाप को बदल देगा। यह गुह्य रहस्य है, गुप्त मशीनरी है। इसीलिए निमित्त बनी हुई श्रेष्ठ आत्माओं के श्रेष्ठ डायरेक्शन को महत्व से कार्य में लगाओ। जो भी निमित्त आत्माएं आपको डायरेक्शन देते हैं उसके महत्व को जानकर कार्य में लगाना है। इसमें आपका फायदा है, नुकसान भी बदलकर फायदे में हो जाएगा। इसमें आपका फायदा है, और अगर नुकसान भी आपको दिखता है तो वो नुकसान भी बाबा फायदे में बदल देगा। देखो कैसा जादूगर है। यह बाप की गॅरंटी है, समझा? ही बाबांची काय आहे? गॅरंटी आहे. समजलं? बाबा विचारताय. जर नसलं समजलं ते पण सांगा, बाबा आणखी क्लिअर करतील. तर समजलं सर्वांना. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा संकल्प चालवायचा नाही. जे चाललंय बाबा निमित्त आत्म्यांना टच करल, बाबाला फक्त बाबांना सांगत राहायचं, बाबा तुला जे योग्य वाटतं ते कर, मला जी सेवा जे कार्य तुला योग्य वाटते तू निमित्त आत्म्यांना टच कर, मला जी सेवा चांगली वाटते, मला इंटरेस्ट कशात आहे ते जर मिळालं तर बाबा माझं ऐकतात, आणि माझ्या मनाच्या विरुद्ध थोडी गोष्ट झाली की बाबा माझं ऐकत नाही, किंवा निमित्त आत्मे त्यांनाच सेवा सांगतात, नाही बाबाला सांगायचं, बाबाकडे वशिला लावायचा, बाबा तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ती बाबा निश्चित करतील। इसीलिए सुनाया कि कर्मों की लीला बड़ी विचित्र है। बाप जिम्मेवार है, जिनको निमित्त बनाया है उसका भी जिम्मेवार बाप है। आप चिंता नहीं करो, जिम्मेवार बाप बैठा हुआ है, ये जिम्मेवारी बाबा की है, तो जिनको निमित्त बनाया है उसकी भी जिम्मेवारी बाप की है। आपके पाप को बदलने का भी जिम्मेवार है। देखो कितनी बड़ी बात है, आपके पाप को बदलने की भी जिम्मेदारी बाप की है। इसलिए कभी कोई संकल्प नहीं चलाना। समझो सेवा के क्षेत्र में, चलो बहनों की तो सभी सुनते हैं, बहनों के लिए कुछ नहीं होता है, लेकिन जब माताओं की कोई ग्रुप होता है सेवा का या भाइयों का होता है, उसमें एक को निमित्त बनाया जाता है कि भाई आप इनसे ये सेवा करा लेना, तब ज़्यादा बातें सामने आती है कि भाई ये हमको समझा रही, इनको कुछ पता नहीं, अभी तो ये नए नए आए हैं। तो हमारी जो दादियाँ हैं ना त्रिमूर्ति दादियाँ, बड़ी दादी, जानकी दादी और गुलजार दादी, इनका इतना आपसी स्नेह था। जानकी दादी तो उम्र से बड़े थे गुलजार दादी और प्रकाशमणि दादी से, फिर भी प्रकाशमणि दादी को बाबा ने निमित्त बनाया, प्रशासिका बनाया, तो सब उनका सुनते थे। बड़ी दादी ने कुछ भी, प्रकाशमणि दादी ने कोई भी बात कही दादी जानकी जी को, तो दादी जानकी जी कहती थी हाँ दादी करेंगे। बाबा ने दादी को निमित्त बनाया, तो जो दादी ने कहा उसको वो हाँ जी कहते थे। उसमें कभी उन्होंने अपना, दादियाँ होते हुए भी कभी उन्होंने अपना मनमत मिक्स नहीं किया, इसलिए वो कभी परवश नहीं हुए, किसी भी बात के वो वशीभूत नहीं हुए, क्योंकि वो बाबा और निमित्त बनी हुई आत्माओं पर पूरा निश्चय था। तो इसीलिए बाबा ने कहा कि हमको भी किसी बात की चिंता नहीं करनी है, क्योंकि हमारे पाप को बदलने की ताकत, जिम्मेवारी बाप ने ली है, तो हमको क्या चिंता करनी है अभी। जब वो कहता है मैं बैठा हुआ हूँ, मैं देख लूँगा, मैं सब ठीक कर दूँगा, मैं सही कर दूँगा, आपके पाप को बदल दूँगा, वो अच्छा कर देगा, तो फिर चिंता करने की ज़रूरत नहीं है। और जब हम संकल्प चलाते, खुद के ऊपर जिम्मेवारी लेते हैं, तो बाबा साइड हो जाता है। उसको आगे रखोगे तो वो संभालेगा, उसको साइड करोगे तो वो आपकी सब लीला देखेगा कि भाई ये क्या क्या कर रहे, आणि मग शेवटी एकदम हारलो की पुन्हा बाबा तुझ्याशिवाय कुणीच नाही, त्याच्यापेक्षा पहिलेच बाबांना पकडायचं। ऐसे ही निमित्त नहीं बनाया है, सोच समझ के ड्रामा के लॉ मुजिब निमित्त बनाया गया है, समझा।
बाबा ने जिनको भी निमित्त बनाए, समझो मधुबन की भूमि में कहो या सेंटर, जहाँ भी जिस आत्मा को निमित्त बनाया है, बाबा ने कहा ऐसे ही निमित्त नहीं बनाया है, सोच समझ के, ड्रामा के नियम प्रमाण बाबा ने कहा सबको निमित्त बनाया है। तो इसलिए हमारा तो संकल्प चलाने का कोई सवाल ही नहीं आता है, सवाल ही नहीं आता है। बाकी अपना मन मत चलाएं, संकल्प चलाए, उसको सुनाए, इसको सुनाए, भाई वो ऐसा करता है, वो ऐसा करता है, वो बात ही नहीं है। गुड़ जाने गुड़ की गोथरी जाने, बाबा जाने बाप के निमित्त आत्माएं जाने, हमको जितना बताया है उतना हमको करना है। समझा? समझ गए ना सब? टीचर को अच्छा लगता है ना, इसमें फायदा है, बोझ हल्का हो गया। कोई भी बात आएगी तो कहेंगे निमित्त बने हुए बड़े जाने, हलके हो गए ना। जे निमित्त आहेत ते जाणतील, आम्हाला काय माहिती, मग हलके झालो ना आपण। लेकिन सिर्फ कहने मात्र नहीं, समझने मात्र, स्नेह मात्र, स्वमान मात्र हो। जो भी है बाबा ने हमको भी सेवा के लिए निमित्त बनाए ना, हम खुद तो कुछ नहीं कर रहे। अगर बाबा नहीं होते, बाबा का ज्ञान नहीं होता तो क्या था अपने पास? जो कुछ दिया है वो सब बाबा का है, बाबा ने दिया है, बाबा ने निमित्त बनाया है, इसलिए तो हम सब यहाँ बैठे हैं। तो इसीलिए बाबा ने कहा सिर्फ कहने मात्र नहीं, लेकिन समझने मात्र, स्नेह मात्र और स्वमान मात्र। इन गुह्य बातों को बाप जाने और जो समझदार बच्चे हैं वह जाने। बाप जाने और जो समझदार बच्चे हैं वह जाने। निमित्त बनी हुई आत्माओं के लिए कुछ भी कहना, अर्थात बाप के लिए कहना। देखो बाबा कहते निमित्त बनी हुई आत्माओं के लिए कुछ कहना माना बाप को कहना। निमित्त किसने बनाया? बाप ने बनाया ना। तो बाप ने निमित्त बनाया तो बाप जाने। तो बाबा कहते हैं निमित्त बाप ने बनाया है ना, बाप से ज्यादा आपको परखने की शक्ति है? पूछ रहे हैं बाबा, क्या बाप से ज्यादा आप में परखने की शक्ति है? कई बार ऐसा लगता है ना, भाई बाबा ने इनको नहीं, दूसरा इसको इधर रखना चाहिए था। और बाबा का परिवार तो बेहद का है ना, तो निमित्त बनी हुई आत्माओं को सबको साथ लेके चलना पड़ता है। नए जो होते हैं उनको थोड़ा स्नेह की पालना देनी पड़ती है। बस हमको अभी बाबा ने भरपूर किया है, अभी उनको चांस है। जैसे घर में भी होता है ना, बड़ा बच्चा थोड़ा बड़ा होता है, छोटा हो जाता है, तो ध्यान किसके ऊपर होता है? तो माँ बाप का प्यार कम होता है बड़े के ऊपर। हाँ, घर वालों को ईर्ष्या होती कि भाई देखो सब छोटे को प्यार कर रहे। नहीं, क्यों? क्योंकि पता है बड़ा अभी संभल गया है, वो चल सकता है, अपने पैरों पे वो खड़ा होगा, इतनी शक्ति आ गई। और निमित्त आत्माओं को भी जब ये विश्वास होता है कि भाई ये संभल सकते हैं, ये अभी ज्ञान योग में पक्के हो गए, आपके ऊपर विश्वास है, इसलिए हाँ निश्चिंत हो गए। और फिर जो नए आते हैं उनकी पालना करनी पड़ती है। तो इसीलिए ऐसा संकल्प नहीं चलाओ, बाबा कहते बाबा ने निमित्त बनाया है, तो निमित्त आत्माओं के लिए कुछ कहना माना बाप के लिए कहना। तो बाप से ज़्यादा हमारे में परखने की शक्ति नहीं है, तो बाबा तो जो करेगा वो सही करेगा। बाप दादा का अति स्नेह सभी बच्चों से है। बाप दादा का अति स्नेह सभी बच्चों से है। ऐसे नहीं कि निमित्त बने हुए से ही प्यार है। बाबा का एक एक बच्चा लाडला है, सब सब प्यारे हैं, दूसरों से नहीं है। ऐसे नहीं कि निमित्त बनी हुई आत्माओं से प्यार है और दूसरों से नहीं है। यह भी प्यार के कारण ही डायरेक्शन देते हैं। जो निमित्त बने हैं वो भी डायरेक्शन क्यों देते? वो बाप से प्यार है इसलिए डायरेक्शन देते। प्यार नहीं होता तो कहते जैसे चल रहे हैं चलते रहे। जब इतनी हिम्मत रखी है और ब्राह्मण जीवन में चल रहे हो, उड़ रहे हो, तो छोटी सी कमजोरी भी क्यों रह जाए? बाबा को लगता है मेरे बच्चों में छोटी सी भी कमजोरी न रह जाए। यह प्यार है, यह बाप का क्या है? प्यार है। अपने प्यारे की कमजोरी हम देख नहीं सकते। हमको लगता है वो परफेक्ट होना चाहिए, बहुत अच्छा होना चाहिए, सबसे अच्छा होना चाहिए। ये प्यार की निशानी है।
प्यार वाले की कमी कभी नहीं देखी जाती है। यह है प्यार की निशानी। जिससे दिल का सच्चा प्यार होता है उसकी कमी को हमेशा अपनी कमी समझते। जिससे प्यार होता है उसके कमी को अपनी कमी समझते हैं, उसके कमी को हम देख नहीं सकते। जैसे माँ बाप भी कहते हैं ना, भाई तुम्हारा नाम खराब हुआ माना हमारा हुआ, आपकी इज्जत गई माना हमारी गई। तो बाबा कहते हैं कि बच्चों की कमी माना बाप की कमी बाबा समझते। बाबा कहते हैं मैं बच्चों की कमी देख नहीं सकता हूँ। और इसीलिए बाबा कहते हैं कि ये होता है सच्चा दिल का प्यार। अच्छा, कोई भी कार्य करो तो कभी भी कोई हलचल के वातावरण के प्रभाव में नहीं आओ, अपना प्रभाव डालो तो वह आपके प्रभाव में आ जाएंगे और दिल से यही निकलेगा कि सफलता हमारा जन्म सिद्ध अधिकार है। हिम्मत का बहुत महत्व है। कभी किसी बात में घबराओ नहीं। हजार भुजाओं वाले आप भी हो, बाप की हजार भुजाएं आपकी भी तो हुई ना। हजार भुजाओं वाला बाप मेरे साथ मदद के लिए बंधा हुआ है, तो बाबा कहते वो बाप की नहीं लेकिन आपकी भी हुई ना हजार भुजाएं, तो घबराना नहीं है। अच्छा, चारों ओर के सदा परखने की शक्ति की विशेष आत्माओं को सदा हर कर्म और संबंध में श्रेष्ठ सफलता प्राप्त करने वाली सफलता मूर्त आत्माओं को सदा हिम्मत और शुभ भावना और शुभ कामना द्वारा परिवर्तन करने वाली शक्तिशाली आत्माओं को सदा वाह मेरे श्रेष्ठ कर्म। सदा कौन सा गीत गाना है? वाह मेरे श्रेष्ठ कर्म। सदा वाह मेरे श्रेष्ठ कर्म के खुशी के गीत गाने वाले बच्चों को बाप दादा का याद प्यार और नमस्ते। रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया। तो देखो आज बाबा ने हम बच्चों को वरदान दिया है, शांति की शक्ति से संस्कार मिलन द्वारा सर्व कार्य सफल करने वाले सदा निर्विघ्न भव। स्पष्टीकरण है, सदा निर्विघ्न वही रह सकता है जो सी फादर फॉलो फादर करता है। सी सिस्टर सी ब्रदर करने से ही हलचल होती है। इसलिए अब बाप को फॉलो करते हुए बाप समान संस्कार बनाओ तो संस्कार मिलन की रास करते हुए सदा निर्विघ्न रहेंगे। शांति की शक्ति से अथवा शांत रहने से कितना भी बड़ा विघ्न सहज समाप्त हो जाता है और सर्व कार्य स्वतः संपन्न हो जाते हैं। बाबांनी सांगितलं की आपल्याला सतत बाबांनाच बघायचं आणि बाबांनाच फॉलो करायचंय, भाऊ बहिणींना नाही। कारण बाबांनी सांगितलं भाऊ बहिणींना फॉलो कराल तर मग हलचलमध्ये राहाल। हां, तो सी फादर फॉलो फादर। आणि बाबांनी सांगितलं की आपल्याला शांतीची शक्ती अथवा शांत राहण्यासाठी बाबांनी सांगितलं की जितकं तुम्ही या गोष्टी कराल तितके विघ्न तुमचे काय होतील, समाप्त होत जातील। म्हणून शांतीचा अनुभव आपल्याला सर्वांना करायचा आहे, म्हणजे सर्व कार्य पण स्वतः संपन्न होऊन जातील आणि तरच आपण शांतीच्या शक्तीच्या आधारावर संस्कार मिलनाची रास करू शकतो। निर्विघ्न राहू, कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही, कारण संस्कार मिलनाची रास खूप महत्त्वाची आहे। स्लोगन आहे, त्रिकालदर्शी वह है जो किसी भी बात को एक काल की दृष्टि से नहीं देखते, हर बात में कल्याण समझते हैं। बाबा म्हणतात त्रिकालदर्शी ते आहेत का जे प्रत्येक गोष्टीला एका काळाच्या दृष्टीनं नाही बघत, पण तीनही काळाच्या दृष्टीनं बघतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण बघतात। कारण आहे प्रत्येक संगमयुग कल्याणकारी आहे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे, कल्याण सामावलेलं आहे। अच्छा, ओम शांती। आज विशेष बाबांनी
होली हंसांची विशेषता सांगितली. त्याच्यामध्ये 2 शक्ती बाबांनी आपल्याला अति आवश्यक सांगितल्या, तर त्या आहेत परखण्याची शक्ती आणि निर्णय करण्याची शक्ती. निर्णय करण्यासाठी परख शक्ती अति आवश्यक आहे, कारण तुम्ही जर ओळखू शकलात कुणाला काय पाहिजे, तुम्ही त्यांना ते देऊ शकता. आपल्यामध्ये काय कमी, प्रत्येक गोष्टीसाठी पहिली आहे परखण्याची शक्ती, त्याच्यानंतर आपण यथार्थ निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट बाबांनी आपल्याला विशेष सांगितली की निमित्त जे पण बाबांनी ज्या आत्म्यांना निमित्त बनवलं त्यांच्यावर जबाबदारी सोडून निश्चिंत राहा, हलके राहताल. कारण आपल्यामध्ये बाबांच्या पेक्षा जास्त परखण्याची शक्ती नाही आहे, त्याच्यामुळे बाबांनी प्रत्येक आत्म्याला असंच थोडं निमित्त बनवलं आहे ना. मग काहीतरी बाबांनी विशेषता गुण काहीतरी बघितलं असेल, बाबांना काहीतरी त्या आत्म्याकडून करून घ्यायचं असेल आणि बाबा बसलेला आहे ना, बाबांनी, मला तर ही खूप वंडरफुल गोष्ट वाटली की बाबा अपने पाप को भी बदल देगा. बघा, एखादी पापाची जरी गोष्ट असेल, निमित्त आत्म्यांनी तुम्हाला सांगितली आणि त्याच्याद्वारे पाप होतंय, तर तुमच्या त्या पापाला सुद्धा बदलण्याची ताकद, गॅरंटी आज बाबांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे एकदम निश्चिंत होऊन जायचं, संकल्प चालवायचे नाही, कारण अगोदरच इतका सगळा बोज आहे आणि हा सूक्ष्म बोज इतका चढतो आपल्या कर्मांचा, संकल्पांचा. इतके संकल्प चालतात, मग ते कर्माच्या विषयी असो, एखाद्या आत्म्याच्या निर्णयाविषयी असो, इतके संकल्प आपले चालत असतात आणि त्या संकल्पाने किती बोज वाढत असतो आपल्याला याचा अंदाज नाही आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा संकल्प चालवायचा नाही. शांतीच्या शक्तीच्या आधारे संस्कार मिलनाची रास करायची, तर सत्युगात रास कराल. इथंच जर संस्कार मिलन नाही केलं तर सत्युगामध्ये कशी रास करणार आहे. म्हणून तीनही काळाचा विचार करायचा आणि तीनही काळाचा विचार करून प्रत्येक कर्माला बघायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे ही गोष्ट विशेष लक्षात ठेवायची. 2 शक्तींना वाढवायचे. सर्वजण विश्वाच्या स्टेजवर आहात आणि विश्वाच्या स्टेजवर बसून आज काय करायचंय, 2 शक्ती आपल्यात आणायच्या आहेत. कोणत्या? परखण्याची आणि निर्णय करण्याची शक्ती. आणि शांतीची शक्ती घेऊन शांतीच्या शक्तीच्या आधारे संस्कार मिलनाची रास करायची. आणि तुम्ही स्टेजवर बसलायत ना, तर मस्त बघायचं, हा हे कर्म करायचं आहे ना, ह्या तीनही काळाचा याचा काय परिणाम असेल. आणि बस बाबा बसलेला आहे, निश्चिंत राहायचं आहे. आणि ज्यावेळेस आपली बुद्धी बंद पडती त्यावेळेस निमित्त आत्म्यांना यायचं, सांगायचं अशी अशी गोष्ट आहे, त्यांनी जो तुम्हाला निर्णय दिला, जिम्मेवारी दिली किंवा जे डायरेक्शन दिलं त्याला करायचं. संकल्प नाही चालवायचं की कोणाचं ऐकून तर नाही सांगत, फक्त बाबाला एवढं मात्र सांगायचं त्या आत्म्याला सांगण्याच्या अगोदर की बाबा माझ्यासाठी जे योग्य आहे तू काय करते, आत्म्यांना टच कर. अच्छा, ओम सुख हमें है कितना, बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। न इतने तारे अंबर में, न इतने सागर में जल इतना, बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना।
दिया सुख हमें